होनमुरगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी लोकवर्गणीतून एक वर्गखोली उभारण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प ग्रामस्थ व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुरगी येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त होनमुरगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशभक्तिमय वातावरणात ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमंतराव पाटील, प्रतिमापूजन, अनंत पुजारी, ध्वजापूजन, होनमुरगी गावाचे विद्यमान सरपंच सुभाष तेली, तर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन कुमार मेडगुदले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, घोषणावाक्ये आणि विविध उपक्रमातून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. या सोहळ्याचे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून एक नवीन वर्गखोली उभारण्याचा घेतलेला कौतुकास्पद निर्णय. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणात अधिक चांगले मिळावे, त्यांनी बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून व्हावी आणि शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर पाडावी, या उद्देशाने ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. गावातील नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत शाळेसाठी लोकवर्गणी जमा करण्याचा निर्णय घेतल्याने गावाची शाळा, गावाची जबाबदारी या भावनेने सुंदर उदाहरण होनमुरगी येथे पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ग्रामस्थांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी निश्चितच इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले असून ग्रामस्थ आणि शिक्षक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या मंदिरासाठी गावकरी एकत्र येऊन योगदान देत असल्याचे होनमुरगी गावातील सामाजिक एकजूट आणि शिक्षणाविषयक सकारात्मक भावना अधोरेखित झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र दिवशी ध्वजारोहणासोबत विद्यार्थ्यांची नवीन वर्गखोली उभारण्याचा संकल्प करण्यात आल्याचे यंदाही स्वातंत्र्यदिनी शाळेसाठी आणि ग्रामस्थांसाठी विशेष ठरला आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थ, शिक्षक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे. ग्रामस्थ सहभाग आणि शिक्षणाचे मार्गदर्शन यामुळे होनमुरगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासाला निश्चित नवी दिशा मिळणार आहे. यावेळी होनमुरगी गावाचे सरपंच सुभाष तेली, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन कुमार मेडगुदले, हनुमंतराव पाटील, अनंत पुजारी, महम्मद हुसेन, खादरी, नबीलाल, निंबाळे, धर्मराव रामपुरे, बसवराज रामपुरे, खुतूब पटेल, नानासो सिद्धाराम, अप्पासो सिद्धापुरे, मासिम निंबाळे, रामप्पा कोळी, अक्षता पाटील, ग्रामसेवक उमेश कोळी, मुख्याध्यापक अंबादास कडतडे, दाऊद नादारे, बंदे नवाज शेतसंधी, इरप्पा शेतसंधी आणि नर्स कोडे, सिद्धप्पा मेणगुदले यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आणि जर वर्धापन दिन बघितलं तर 79वा वर्धापन दिन आहे. आणि या 15 ऑगस्ट निमित्त माझ्या होनमुरगी या गावामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. विशेष करून शाळेमध्ये एक अत्यंत या छोट्याशा गावाचं कौतुक म्हणजे आज या माझ्या गावातील चिकार विद्यार्थी त्यांनी वेगवेगळ्या परीक्षेमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. म्हणजेच याचाच अर्थ विद्यार्थी आणि विशेष करून शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे. आणि आजच्या घडीला जर बघितलं तर हे देशासाठी खूप गरजेचं आहे. कारण प्राथमिक शाळेतली मुलं ही जी लहान आहेत, हाच तो बेस आहे, हाच तो पाया आहे. आणि हा भक्कम होण्यासाठी उलट याच मुलांना आणि फक्त शिक्षणाबरोबरच त्याचबरोबर इथे पर्यावरणाबद्दल महत्त्व सांगितले जाते, व्यायामाचे महत्त्व सांगितले जाते. शिवाय त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आणि एकंदरच फक्त शाळेचा परिसर नव्हे तर आपल्या संपूर्ण गावचा परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल त्यासाठी देखील मार्गदर्शन केलं जातं. एकंदरीत जर बघितलं तर एक अतिशय छोटं गाव असून देखील इथले शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि गावकरी आणि विशेष करून गावचे तरुण सरपंच या सगळ्यांच्या सहकार्यामुळे या गावामध्ये दिवसेंदिवस सुधारणा होते आणि आणखीन व्हावे ही अपेक्षा आहे. आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगायचं म्हणजे
सततच्या 2 वेळच्या महापुरीमुळं आपल्या वर्गखोल्या दिवसेंदिवस ते म्हणजे कमजोर होत चाललेले होते आणि आदरणीय आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुभाषबाबू देशमुख यांनी या शाळेस 2-3दा भेट दिली. भेटी देऊनसुद्धा आम्ही थोडं दुर्लक्षित होतो. ज्यांनी ज्यावेळी आम्हाला जालिंदर नगर आणि निमगाव वागा असं भेट देऊन सांगितलं आणि तिथली शाळेची व्यवस्था बघून आम्ही सुद्धा ठरवलं की आपली शाळा आपल्या परीनं शक्य तितक्या सुधारणा करायची. जे आपण एक संकल्पना मनात घेतली. आता आपल्या शाळेतले जिल्हा परिषदकडून 2 वर्गखोल्या पूर्ण अंतिम टप्प्यात आलेल्या बांधकाम. नवीन वर्गखोल्या अजून आपल्याला 5-6 वर्गखोल्या लागतात. त्यातून आपल्या गावासाठी बालाजी अमाईन्सकडून 2 वर्गखोल्या मंजूर आहेत. अजून 3 ते 4 वर्गखोल्या आपल्याला गरजेचं आहे. गावच्या लोकांकडून चर्चा घेऊन आपण आजपासून 15 ऑगस्टपासून लोकवर्गणी चालू केली. शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी मिळून आज एकाच दिवसात आपल्या गावातून 2.5 लाख रुपये वर्गणी आज एकाच दिवसात जमा झालेली आहे आणि अजून आम्ही गावकऱ्यांकडून एक 5 लाखाची अपेक्षा आहे. टोटल एक 6 ते 7 लाखाची वर्गणी झाली तर आमच्याकडून एक वर्ग आणि शौचालय असं सुधारणा होईल एवढी गावकऱ्यांच्या समवेत आशा बाळगते. हे स्वप्न पूर्ण करण्याची एक जिद्द होती ते आज यशस्वीरित्या पार पडत आहे. एवढीच माझी 2 शब्द सांगून समाप्त करतो.